श्रीगुरुभ्यो नमः. हरि ओम. आज आपण भज गोविंदमचा 4था श्लोक आहे. त्या श्लोकावर आपण थोडं चिंतन करणार आहोत. तर प्रथम आपण ह्या श्लोकाचा पाठ करू. नलिनी दलगत जलमति तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम. नलिनी दलगत जलमति तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम. विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तं. विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तं. तर ह्या ठिकाणी आचार्यजी आपल्याला आपल्या जीवनाच्या नश्वरतेविषयी सांगत आहे. यापूर्वी आपल्याला भगवंताच्या भजन करण्याची प्रेरणा दिली, भक्ती करायची प्रेरणा दिली आणि मनुष्याच्या ठाई जे दोन प्रचलित मोह आहेत, कनक आणि कांता, कंचन कामिनी, म्हणजे पैशाविषयीचा जे लोभ आहे, पैशाविषयीची जी तृष्णा आहे ती तृष्णा आणि जो स्त्रीचा उपभोग घ्यायची जी एक लालसा आहे त्याविषयीचं आचार्यांनी आपल्याला प्रतिपादन केलं. ह्या ठिकाणी आपल्याला सजग केलं की तू ह्या मोहामध्ये अडकून जाऊ नकोस. आणि यासाठी आपल्याला काय करायचं त्याचा उपचार सुद्धा सांगितला. पण ह्या ठिकाणी आचार्य आपल्याला ज्या विषयाविषयी सांगत आहे तो विषय म्हणजे आपलं जीवन केवढं क्षणभंगूर आहे, किती नश्वर आहे. ह्या नश्वर जीवनाचं एक यथार्थ ते आपल्याला ह्या ठिकाणी प्रतिपादन करत आहे. आजपर्यंत आपण सत्संगाला जातो, सत्संग ऐकतो, तिथं आपल्याला खूप प्रेरणा मिळते. पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही जातात, तिथं अनेक साधू संतांचं जीवन तुम्ही पाहतात. त्या साधू संतांच्या जीवनापासून तुम्हाला काही भक्ती, प्रेम, प्रेरणा मिळते आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं ना की नाही, मला सुद्धा ही भक्ती प्राप्त करायची आहे. ही मनामध्ये इच्छा तर आहे, पण ह्या इच्छेचा जे क्रियान्वय करायचं आहे ते क्रियान्वय आम्ही लवकर करत नाही. असं वाटतंय की अजून तर काय ही वेळ आहे भजन करायची. आता भजन करायचं ते आम्ही पाहू आपल्या म्हातारपणामध्ये. ज्या वेळेस आमचे डोळे बघू शकत नाही, कान ऐकू शकत नाही, पायाने आपण चालू शकत नाही, आपली सगळी इंद्रिय शिथिल होऊन जातात. अशा वेळी परमेश्वराचं भजन करायचं हे काम आपण त्या वेळेसाठी ठेवतो की ज्या वेळेस आम्ही कोणत्याही कामाचे नसतो. आणि म्हणतो सुद्धा, अरे एवढी काय लवकर आहे तुला, एवढे काय अर्जन्सी आहे तुला, आज नाही उद्या पाहू. हे जे आज नाही उद्या पाहू ही जी मनोवृत्ती आहे, म्हणजे कोणतंही काम करायची आमची जी मनोवृत्ती जी टाळाटाळ आपण करत असतो आणि फार मोठ्या खुशारक्या मारून म्हणतो सुद्धा काय, अरे आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों, इतनी भी क्या जल्दी है यारो, जीना है बरसो. असं म्हणून आपणच आपल्या ह्या वाक्यांवर हसतो की एवढी
आवश्यकता नाही आहे आम्हाला ह्या वस्तूंची. बस समोर जे काही दिसत आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या, मजा घ्या, उपभोग करा. ह्या ठिकाणी आपले शास्त्र आपल्याला कधीच हे म्हणत नाही आहे की तुम्ही समृद्धी प्राप्त करू नका किंवा तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहेत त्या इच्छांचं निरसन करू नका. तर तुम्ही समृद्धी प्राप्त करा, धन दौलत सुद्धा मिळवा. तुमचे जे काही रिश्ते नातेवाईक आहेत ते सगळे संबंध आमचे कसे हवे तर ते स्वस्थ आणि सुंदर संबंध हवे. यासाठी आपल्याला नकार नाही आहे, पण आपल्याला सावध होणं जरूर आहे. कुठं सावध व्हायचं आहे तर जे आमची आजची जी मनोवृत्ती आहे की बाहेरचे जे दृष्ट विषय आहेत त्या दृष्ट विषयांपासूनच आम्हाला आनंद मिळत आहे, ही जी मनोवृत्ती आहे त्याच्यावर जरा विचार करायला शिका. आपण सुंदर फुलाचं झाड पाहतो बा, आता त्या झाडाची पानं पाहतो, फुलं पाहतो, फळं पाहतो, त्याच्या फांद्या पाहतो, पण हे पूर्ण झाड, हा पुरा वृक्ष कशावर उभा आहे तर त्याची जी मुळं आहेत त्या मुळांवर हा वृक्ष उभा आहे. पण आपलं लक्ष त्याच्याकडे नाही आहे, कारण ते अव्यक्त आहे, अदृष्ट आहे आणि आम्ही फक्त दृष्ट वस्तूंनाच महत्त्व देतो आणि मग त्याच्यामध्ये गुरफटून जातो. तर ह्या ठिकाणी जे दृश्य जगत दिसत आहे, दृश्य जगाची उपेक्षा नाही आहे, कारण हे दृश्य जगत जे बनवलेलं आहे ते परमेश्वराने आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे, सुंदर आहे, उपयोगी सुद्धा आहे. पण आपण फक्त ह्या वस्तूच पाहत असतो आणि ह्या वस्तू, हे जग ज्यानं बनवलेलं आहे त्या बनवणाऱ्याकडे आपली नजर जात नाही. तर आपल्याला ह्या ठिकाणी हे सगळं पाहायचं आहे, पण ते पाहत असताना ज्याने हे निर्माण केलेलं आहे त्याला सुद्धा पाहायचं आहे. आणि त्याला पाहण्यासाठी आपल्याला मग प्रेरणा मिळते, भजनाची प्रेरणा मिळते, भक्तीची प्रेरणा मिळते की आपण हे नाही, आज आम्हाला हे करायलाच हवं आहे. तुम्ही सुद्धा पाहत असाल की कोणाला जर वॉक करायचा असला, सकाळी फिरायला जायचं असलं आणि तो पहिल्या संध्याकाळी काय तयारी करतो की नाही, मी आता उद्यापासून फिरायला जाण्याची सुरुवात करणार आहे. नवीन वर्ष येतं तेव्हा आपण अगदी चांगले चांगले संकल्प करत असतो, नाही मी आता ह्या वर्षामध्ये माझ्या शरीराची काळजी ही घेणारच आहे, मला सकाळी लवकर उठून फिरायला जायचं आहे आणि त्यासाठी एक दिवस रात्री पुरी तयारी करतो. अगदी आपले जे काही चप्पल बुट आहेत ते सगळे तयार असते, आपले फिरायला जायचे जे कपडे आहेत त्याची सुद्धा तयारी करून ठेवतो आणि घड्याळामध्ये अलार्म सुद्धा लावून ठेवतो की नाही उद्या सकाळी मला उठायचं, इतक्या वाजता उठायचं आणि फिरायला जायचं आहे. सकाळ होते, अलार्म वाजतो, होतं काय, आपण तो अलार्म बंद करून टाकतो. अरे एवढी काय जरूरत आहे, अजून जाऊ, उद्यापासून जाऊ. जे आजचं काम उद्यावर आपण ढकलत असतो. तर ही जी मनोवृत्ती आहे की आमचे जे काही संकल्प आहेत ते संकल्प आम्ही दृढ संकल्प करत नाही आणि दृढ संकल्प नसल्यानं मग त्या संकल्पांचं क्रियान्वय करायला त्या ठिकाणी आम्ही पुढे जात नाही. ते संकल्प आमचे असे ढिलेढाले असतात, त्याच्यापासून आम्हाला काही फायदा होत नाही आणि आपलं जीवन जे आहे ते जीवन असंच निघून जातं. ह्या ठिकाणी आचार्य आपल्याला ह्या जीवनाची जी क्षणिकता आहे, जी नश्वरता आहे
त्या नश्वरतेविषयीच प्रतिपादन करत आहे की तू सावध हो बाबा, या बाहेरच्या विषयांमध्ये तू गुरफटू नकोस. तर हे सगळं जे बनवणारा आहे भगवंत, त्या भगवंताच्याकडे तू नजर टाक आणि तुझ्या जीवनाचं जे मुख्य प्रयोजन आहे ते तू सार्थक कर. तर या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं की नलिनी दलगत जलमती तरलम. आचार्यांची जी कविता आहे ती सुद्धा पहा किती सुंदर, ऐकायला किती सुंदर वाटते. या भज गोविंदमचा पाठ करणं हे सुद्धा आपल्याला खूप कानाला सुद्धा गोड वाटतं. आणि इथं तर पहा कसं आहे, अगदी लालित्यपूर्ण संगीत जसं वाटतं की नलिनी दलगत जलमती तरलम तद्वज्जीवितम अतिशय चपलम. आता तुम्ही पाहिलं असेल, नलिनी दलगत जलम म्हणजे काय की जे कमळाचं पान असते, कमळाचं फूल, कमळाच्या फुलाविषयी सर्वांना माहितीच आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा या कमळाच्या फुलाचं फार महत्त्व आहे. भगवान रामचंद्रांचं वर्णन करताना ते कमळाचीच उपमा तिथं देत आहे. असं जे कमळ आहे ते कमळ पाण्यामध्येच राहतं, पाण्यामध्येच वाढतं आणि पाण्यामध्येच त्याचा नाश होतो. पण ह्या कमळाच्या पानावर जे जलबिंदू आहे, जो पाण्याचा एक थेंब असतो, नलिनी दलगत जलम, जे कमळाच्या पानावर असणारा जो पाण्याचा थेंब आहे. अतितरलम म्हणजे काय, अतिशय अस्थिर आहे. पाण्यावर अगदी पानावर किंवा कमळाच्या फुलावर ज्या वेळेस तो पाण्याचा बिंदू आपण पाहतो तेव्हा दिसायला किती सुंदर दिसतो. अगदी असं वाटतं की एखादा मोती ह्या ठिकाणी ठेवला आहे. पण थोडासा हवेचा झोका आला की काय होतं, तो पाण्याचा थेंब निघून जातो. तसंच ह्या ठिकाणी सांगत आहे की तद्वत जीवितम अतिशय चपलम. तोपर्यंत आपलं जे जीवन आहे हे जीवन सुद्धा असंच अतिशय चपल आहे. केव्हा आपल्या हातामधून निसटून जाईल याचा भरोसा नाही. आपण रोज ऐकतो ना, अरे त्या माणसाचा मृत्यू झाला, अरे असा कसा झाला, आपल्याला आश्चर्य वाटतं. मग आपल्याला सांगता की अरे तो जेवण करत होता आणि जेवण केल्यानंतर त्यानं खाली त्याची थाळी खाली ठेवायला वाकला आणि जो वाकला तो गेला. तिथंच त्याला हार्ट अटॅक आला आणि गेला. अशा बऱ्याच गोष्टी आपण जीवनामध्ये पाहतो, ऐकतो. बरेच ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात. त्या ठिकाणी आपल्याला जीवनाची नश्वरता जी आहे ती नश्वरता आपल्याला समजून चुकते. तर ह्या ठिकाणी जसा ह्या कमळाच्या पाण्याचा भरोसा नाही, केव्हा तो निसटून जाईल याची गॅरंटी नाही आहे, तसंच ह्या ठिकाणी जे आपलं जीवन आहे ते जीवन सुद्धा असंच क्षणभंगूर आहे. आणि मग जसं आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 100 वर्ष जगा. आता 100 वर्ष म्हणजे हे सापेक्ष, कोणाचं 100 वर्ष असेल, कोणाचं 80, कोणाचं 85, त्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती नाही कोणाचा मृत्यू केव्हा येईल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपण अगदी चांगल्या रीतीनं जीवन जगलं पाहिजे. आपलं शरीर आहे, शरीराची सुदृढता राखून ठेवली पाहिजे. त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे ते केले पाहिजे. जसं शरीर आहे तर त्याच्यासाठी योगासन, प्राणायाम, सकाळी सकाळी फिरायला जायचं, हे सगळं करून आपल्या
खाण्यापिण्याचं सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे की जास्त तेलकट खायला नको, तुपकट खायला नको, गोड खायला नको, जेणेकरून माझं स्वास्थ्य खराब होईल. असं प्रत्येकाला आपल्या शरीराचं, आपल्या स्वास्थ्याचं ध्यान ठेवायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये दोष नाही आहे. पण मनामध्ये हे जाणायला हवं की हे जे जीवन आहे हे केव्हाही माझं समाप्त होईल. आणि जेव्हा जीवन समाप्त होईल, जेव्हा तू शेवटच्या घटका मोजत असेल, त्यावेळेस तू जीवनभर जे काही प्राप्त केलं आहे, जीवनभर खूप पैसा जमा केला, धन दौलत गोळा केली, समृद्धी आहे तुझ्याकडे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे, सगळं काही आहे, पण शेवटच्या क्षणी, मृत्यूच्या वेळी तुझ्याबरोबर हे काही येत नाही. तुझ्या खिशाला काही असा, तुझ्या शर्टला असा काही खिसा नाही आहे की त्याच्यामध्ये तू हे घेऊन जाऊ शकशील. या ठिकाणी आपल्याला हे सगळं इथं सोडून जावं लागतं. या ठिकाणी एक राजा सिकंदराची एक गोष्ट आहे की ज्यावेळेस सिकंदर भारतामध्ये आला, त्याने पूर्ण जग जिंकून घेतलं होतं आणि त्याला असं वाटत होतं की माझ्यासारखं कोणी नाही, मी केवळ जगविजेता आहे, विश्वविजयी आहे. पण जेव्हा भारतामध्ये आला आणि त्याला इथं काही आध्यात्मिक गुरूंकडून काहीतरी मार्गदर्शन मिळालं, काहीतरी त्याला समजू लागलं, तेव्हा तो भारत सोडून निघून गेला. आणि शेवटी त्यानं आपल्या सगळ्या जे काही अनुयायी होते त्यांना सांगितलं की हे पहा, मी ज्या वेळेस माझा मृत्यू होईल त्यावेळेस ज्या तिरडीवर मला ठेवलं जाईल, त्या तिरडीवर ठेवून माझे दोन्ही जे हात आहे ते दोन्ही हात तुम्ही खाली असे लटकवून द्यायचे. कारण काय, तर जगाला हे कळू द्या की एवढा विश्वविजेता राजा सिकंदर, तो सुद्धा मृत्यूच्या वेळी आपल्या बरोबर काहीही घेऊन जाऊ शकला नाही. आणि जी काही संपत्ती मी जमा केलेली आहे ती सगळी तुम्ही या रस्त्यामध्ये वाटून टाका. तर असा किती समृद्धी तुम्ही उत्पन्न केली. आता आता जी परिस्थिती आहे, ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पहा, इटली वैद्यकीय सेवेमध्ये नंबर 1 आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा फार चांगल्या सुविधा आहे, वैद्यकीय सुविधा फार चांगल्या आहेत, पण तिथं माणूस अगदी हतबल झालेला आहे. तिथं तो काहीही करू शकत नाही. तर आपल्याला याच्यावरून काय धडा मिळतो की हे जीवन जे आहे ते अतिशय क्षणिक आहे, नश्वर आहे, आणि त्यामुळे जी नित्य आहे, जे टिकाऊ आहे, त्या नित्य टिकाऊ वस्तूंकडे आमचं लक्ष द्यायला हवं. आणि नित्य टिकाऊ काय आहे, एकमात्र परमात्मा भगवंत आहेत, त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. तर हे एवढं सांगताय. आणि मग पुढच्या ओळीमध्ये काय सांगताय की विद्धी व्याध्य भीमान, विद्धी म्हणजे तू हे जाणून घे, व्याधी अभिमानग्रस्तम शोकहतम, तू हे जाणून घे की हे जीवन तर अतिशय अस्थिर आहे. तसंच हे जे सगळं जग आहे, समस्त लोकंच, जे हे सगळं पूर्ण जे जग आहे ते सगळं जग कसं आहे, व्याधी अभिमानग्रस्तम शोकहतम. व्याधी म्हणजे काय की शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग असतात, येतात. आता रोग हे काही सांगून येत नाही, कोणालाही कोणताही केव्हाही रोग होऊ शकतो.
तुम्ही दवाखान्यांमध्ये जाऊन पहा, केवढे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग तिथं असतात. तर हे जेवढे काही रोग आहेत ते रोगामुळे शरीर हे खराब होणारच आहे. जर शरीराची तुम्ही कितीही काळजी घेतली तरी काही ना काही आपल्याला व्यथाही येतेच. शरीराचा रोग नसला तर मनामध्ये अभिमान येतो. अभिमान कशाचा? माझ्यासारखा कोणीही नाही, मी म्हणजे सर्वे सर्व आहे, मी जे काही करेल ते सगळं काही चांगलं आहे. हा अभिमान ज्या वेळेस माणसामध्ये येतो त्यावेळेस तो विचार करायला प्रवृत्त होत नाही. आणि ह्या ठिकाणी आपल्याला आचार्यजी सचेत करीत आहेत, सजग करीत आहे की एकतर हे जीवन नश्वर आहे आणि ह्या जीवनामध्ये आपला काही भरोसा नाही आणि त्यामध्येही आपल्या शरीरामध्ये खूप सारे रोग येतात. आणि हे रोग नसले तरी मनामध्ये अभिमान येतो. आणि जर अभिमान असला, माझ्यासारखा कोणी नाही ही वृत्ती असली, तर मग त्या ठिकाणी आपण दुसऱ्या कोणाकडे लक्ष देत नाही, फक्त आपलं लक्ष आपल्याकडेच असतं. आणि मग त्यामुळे काय होतं की शोक होतो, मोहामुळे आपल्याला शोक होतो. आता शोक म्हणजे काय की मनामध्ये एक कशी बेचैनी येते, घुटन, असं मनामध्ये काही चांगलं वाटत नाही बुवा. आता ज्या वेळेस अर्जुन रणांगणामध्ये उभा होता युद्ध करायला, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये अशी द्विधा परिस्थिती उत्पन्न झाली होती की मी युद्ध करावं का नाही करू. कारण एका बाजूने त्याला वाटत होतं की मला युद्ध करायलाच हवं, कारण हे सगळे लोक जे आहेत ते अधर्मी लोक आहेत आणि अधर्मी लोकांचा हा नाश करायलाच हवा. पण दुसऱ्या बाजूने त्याला असं वाटत होतं की हे सगळे माझे नातेवाईक आहेत आणि माझ्या नातेवाईकांना मी मारून जरी राज्य जरी मिळवलं तर मग त्याचा काय फायदा आहे. तर अशा द्विधा परिस्थितीमध्ये तो विचार करू शकत नव्हता, तो निर्णयच घेऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये भगवान त्याला एक म्हणजे मनामध्ये एक अशी बेचैनी उत्पन्न झाली, मनामध्ये एक अशी घुटन उत्पन्न झाली. तर शोकाचा हा परिणाम आहे. आणि शोक हा कोणालाही होऊ शकतो. असं समजू नका की मी खूप सारं मिळवलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता नाही आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, घर दार वैभव संपत्ती सगळं आहे. तर असं समजू नका की तुम्हाला शोक होणार नाही. शोक हा आपल्या मोहाचा परिणाम आहे. मोह म्हणजे काय की आमचं जे उलट ज्ञान आहे. आज आमचं उलट ज्ञान काय आहे की आम्हाला जे सुख मिळत आहे ते सुख कशापासून मिळत आहे, ह्या बाहेरच्या वस्तूंपासूनच सुख मिळत आहे, आनंद मिळत आहे. आणि त्यामुळे मग आम्ही ह्या बाहेरच्या वस्तूंवरच पराधीन होऊन जातो आहे. त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे की बाहेरची जी काही वस्तू आहेत, जी काही दुनिया आहे, जग आहे, ते सगळं परिवर्तनशील आहे. आपण ज्या ज्या व्यक्तींवर अवलंबून आहोत त्या व्यक्तींचा एखाद्याचा जर मृत्यू झाला तर मनामध्ये आपल्याला आपली चिंता लागून राहते, आता माझं काय होणार आहे. कारण आपण आपलं सगळं जीवन त्याच्यावरच अवलंबून ठेवलं होतं. तर बाहेरच्या ह्या दृष्ट वस्तूंवर आमचं जीवन अवलंबून आहे आणि त्या वस्तू जर आमच्या हातामधून निसटल्या तर मग आम्हाला शोक होतो, म्हणजे मनामध्ये एक बेचैनी होते, घुटन होते.
या ठिकाणी आचार्य आपल्याला सजग करीत आहे. काय सांगत आहे की विद्धी व्याधी अभिमानग्रस्तम शोकहतम च समस्तम. म्हणजे तू ह्या बाहेरच्या जीवनावर जर अवलंबून असला आणि बाहेरचं जीवन, आपलं जे जीवन आहे ते जीवनच जर अस्थिर आहे, तर मग याचा परिणाम काय होणार आहे? याचा परिणाम हाच होणार आहे की आपल्या मनामध्ये नेहमी बेचैनी राहील, घुटन राहील. मग यासाठी काय करायचं आहे? तर यासाठी आपल्याला आचार्य सांगत आहे की तू परमेश्वराची शरण घे. परमेश्वर, परमात्मा जे एकमात्र सत्य आहे, ही बाहेरचं जे जग आहे, ह्या जगाला पाहून, ह्या जगाचा जो निर्माता आहे, हे जग ज्याने उत्पन्न केलेलं आहे, जो सृष्टा आहे, त्या सृष्टाकडे, त्या भगवंताकडे तुझी नजर वळव. कारण एकमात्र तेच शाश्वत आहे. ज्या वेळेस तुझा मृत्यू होईल त्यावेळेस तुझ्याबरोबर ह्या बाकीच्या कोणत्याही गोष्टी येणार नाहीत, पण तुझ्याबरोबर काय येईल? भगवंताचं नामस्मरण येईल. यासाठी शेवटच्या क्षणी आपली जशी मती असेल तशी पुढची गती होते. या मती सा गती. तर जर आपण जीवनभर ह्या बाहेरच्या विषयांवरच अवलंबून राहिलो आणि मनामध्ये एक चालाकी केली, एक हुशारी केली, की जर म्हणतात ना की या मती सा गती, तर मग मी शेवटच्या क्षणी नारायणाचं नाव घेऊन टाकीन. मग त्यासाठी आपल्या मुलाचं नाव सुद्धा नारायण ठेवून घेतात की नारायणाचं नाव घेतलं तर आपली मुक्ती होऊन जाईल. असं होत नाही. कारण जीवनभर आपण ज्या वस्तूंमध्ये अटकलो आहेत त्या वस्तूंचं स्मरण केलेलं आहे, आणि अशा वस्तूंचं जर स्मरण केलं तर शेवटच्या क्षणाला आपल्याला नारायणाची आठवण येणार नाही, तर आपल्याला आपल्या ह्या जे काही जमा केलेलं आहे त्याचीच आठवण येईल. आणि यासाठी आपल्याला हे समजून चाललं पाहिजे की आपलं जीवन अतिशय नश्वर आहे, क्षणिक आहे. आपला मृत्यू केव्हा येईल याचा काहीही भरोसा नाही आहे. आता बोलता बोलता सुद्धा आपण शांत होऊ शकतो. याची एक मात्र निश्चित आहे की मृत्यू हा येणारच आहे. मृत्यूची गॅरंटी आहे, पण ती केव्हा येणार आहे हे माहिती नाही. ज्योतिषी लोक अनेक वेळा सांगतात की हा तुझ्या जीवनामध्ये हा मार्केश योग आहे, पण ज्योतिषांना सुद्धा त्यांचं जर भविष्य विचारलं की तुमचा मार्केश योग केव्हा आहे तो सांगा, तर ते काही सांगू शकत नाही. कारण मृत्यूविषयी आपण काहीही भाकीत करू शकत नाही की माझा मृत्यू ह्या दिवशी ह्या वेळेला येणार आहे. म्हणून हे जी अगदी क्षणभंगूर चीज आहे, अतिशय चपल आहे, हातामधून केव्हा निसटून जाईल याचा काही भरोसा नाही आहे. तर अशा वस्तूंविषयी तू मोह ठेवू नकोस. आणि अशा वस्तूंविषयी मोह न ठेवता ह्या सगळ्या वस्तू ज्याच्यावर टिकून आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या वस्तू दिसत आहेत, ते जे एकमात्र शाश्वत परम सत्य आहे, जे परमात्मा आहे, जे भगवंत आहेत, त्या भगवंतांची भक्ती तू करायला सुरुवात कर. कारण शेवटच्या वेळी तुझ्याबरोबर ही भक्तीच तुझ्याबरोबर येणार आहे. कारण दुसऱ्या जन्मामध्ये आपलं स्थूल शरीर इथं राहून जातं, पण आपल्याबरोबर काय येतं? आपलं सूक्ष्म शरीर. आणि सूक्ष्म शरीरामध्ये आपले सगळं मन, भावना, विचार असतात. आपण जे भजन आदी करतो तर हे सगळं आपल्या मनामध्ये असतं. म्हणजे आपल्या बरोबर जे येणार आहे ते फक्त काय येणार आहे? आपलं भगवंताविषयीची जी
भक्ती आहे, भगवंताविषयीचं जे प्रेम आहे ते प्रेमच, ती भक्तीच आपल्याला येणार आहे. म्हणून आचार्य आपल्याला यासाठी सांगताय की तू परमेश्वराच्या शरण जा, परमेश्वराला शरण जा, परमेश्वराकडे तू समर्पित हो, परमेश्वराची भक्ती प्राप्त कर, परमेश्वराविषयीचं प्रेम उत्पन्न कर. आणि हे प्रेम उत्पन्न कर, मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आचार्य सांगत आहे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. यासाठी आपल्याला भगवंताचंच भजन करायचं आहे, हेच आपल्याला तारून घेऊन जाणार आहे. तर आज आपल्याला इथं आपण विराम करतो. हरि ओम.